तर 15 मुक्कामामध्ये नव्हे आपल्याला जवळपास नव्हे कमीत कमी 300 रुपयात राहिलं होतं. मी जिथं केदारनाथ वैती होतं ना तिथं 300 रुपयात अक्कल नव्हती काही, म्हणजे फिरायचं अक्कल तर होती, अक्कल होती म्हणून तर फिरलो. रूट कसा काढला मी, तर रूट सगळा मॅपवरच मी अगोदरच इथनं माझं होतं. पहिल्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस फिरता त्यावेळेस तुम्हाला नवनवीन अनुभव येतात, तुम्हाला लोकांबद्दल माहिती होती. तुमच्या मनात जे गैरसमज असतात की लोक असे असतात, चोरी करतात, काय करतात, असं तो निघून जातो. तुम्हाला म्हणलं पहिलं मला 40,000 रुपये खर्च आला होता आणि आत्ताच्या ट्रिपला मला फक्त 16,000 रुपये खर्च आला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पाहू शकता आई काय म्हणते. आई तर लय दिवसात आई दिसली ब्लॉगमध्ये. काय म्हणशील आई? RCB जिंकली काल. कोण जिंकलं? विराट कोहली. तो कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे की काल RCB फायनल जिंकलेली आहे फायनली. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या केदारनाथ ट्रिपला किती खर्च झाला ते पाहणार आहे. तर तुम्हाला घराचं काम किती झालंय ते दाखवतो. मी गेलतो तेव्हा फॉल सिलिंगचं काम चालू होतं तर दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. मेन तर व्हिडिओ हा खर्च किती झाला त्याच्यावर आहे, घराचं काम पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. म्हणजे काय पूर्ण झालं, कसं झालंय, काय झालंय ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. जे माझे अगोदर ब्लॉग पाहत होते केदारनाथला त्यांना माहीत असेल. इकडे बघा आजी बसली आमची. तर चला तुम्हाला जास्त बोर नाही करत, पुढे जाऊन आपण केदारनाथ ट्रिपसाठी किती खर्च झाला ते सांगतो. काय बनतो बाया? गुड मॉर्निंग मित्रांनो, यो पोचलाय सक्सेसफुली. तर चांगले व्हिडिओ बघायला मिळतील. सबस्क्राईब करा, फॉलो करा सगळ्यांना, मला बी करा. मित्रांनो तर ह्यो लय चिडवत होता चेन्नईचा फॅन. आता काल गार बसला, गप झाला. काय गप झाला तेव्हा? सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे जिंकायला. फक्त चेन्नई आणि मुंबई जिंकून काय, तर दोघांपैकी कोणी जरी जिंकला असता तर नवीन चॅम्पियन भेटला असता. काय म्हणणं आहे मित्रांनो? RCB आणि लाईक करा. चला 18 वर्षानंतर ट्रॉफी भेटली. चला मित्रांनो, विराट कोहलीसाठी ट्रॉफी भेटली म्हणून आनंद झालाय. विराट कोहली रडला का? म्हणजे काय तेव्हा 18 वर्ष 17 वर्ष नसतं ट्रॉफी आज येईल ह्या वर्षी करत होता. तर मित्रांनो चला खर्च किती झाला सांगतो पुढं. मित्रांनो तर फायनली घरी पोचलोय मी. सकाळी पाहिलंच तुम्ही घरी व्हिडिओ काढला मी थोडा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मेन तर काय सांगणार आहे मी की खर्च किती झाला. ते एकदम भारी लोकेशनला आलोय. हीच लोकेशन आहे. ह्या लोकेशनवरच मी माझ्या मनात विचार आला की आपण फिरलं पाहिजे. तर ही लोकेशन आहे. तर पाहू शकताय. तुम्हाला सांगतो खर्च किती आला ॲक्च्युअलमध्ये. सगळा म्हणजे मी जी पहिली ट्रिप केली होती केदारनाथची त्याला ना ह्याच्यात किती खर्च आला. हे महादेव मंदिर आहे. तर मित्रांनो तर जी आपण पहिली ट्रिप केली होती 2023 जुलैमध्ये, त्यावेळेस नाही मला झिरो अनुभव होता, झिरो एक्सपिरियन्स होता. त्यावेळेस मी डेअरिंग करून निघालो होतो इथनं. तर मला त्यावेळेस नाही 40,000 ते 44,000 रुपये खर्च आला होता. त्यामध्ये तो खर्च एवढा का होता कारण मी जायच्या अगोदर बॅग घेतली होती. तसं ती मोठी बॅग आहे ट्रॅकिंग बॅग, ती 1,500 का 2,000ची होती. आता मला एक्झॅक्ट प्राईज माहीत नाही आहे त्याची. त्यानंतर ना बूट घेतले होते मी चांगल्यातले, म्हणजे स्पार्कचे घेतले 2,200 रुपये, 2,200 म्हणतो 1,200 रुपयाचे बूट घेतले होते. आणि अजून रेनकोट घेतलं होतं 1,000 रुपयाचं. असे छोटे मोठे बऱ्याच वस्तू घेतल्या होत्या. पॉवर बँक घेतली होती 1,000 रुपयाची. आणि गाडीला जवळपास 5,000 रुपये खर्च केला होता. मेन तर टायर चेंज केले होते दोन्ही. टूब टायर, माझे टायर चांगलेच होते, फक्त टूब टायर होते. मी ट्यूबलेस टायर टाकले होते. अशा प्रकारे 5,000 ते आणि 5,000 निघायच्या अगोदरचा खर्च, असा 10,000 खर्च मला निघायच्या अगोदर झाला होता. आणि मी काय केलं होतं, जाताना एक डायरी आणि पेन घेऊन गेलो होतो की दररोजच्या दररोज लिहून काढायचो खर्च. तर माझा नाही त्यावेळेसचं टार्गेट होतं की 2,000 दिवस बसवायचा माझा. त्यात पेट्रोल, राहणं आणि खाणं. तर बऱ्यापैकी नाही 2,000 बसत होतं. जसं जसं आपण काही ठिकाणी नाही लईच महाग 1,000 रुपयाला रूम भेटली, काही ठिकाणी 1,200 रुपयाला भेटली. एकदम महाग नाही मी आत्तापर्यंत 1,200 रुपयाची रूम घेतली. तर आपल्याला जे मी पहिल्या वेळेस गेलो होतो ना त्यावेळेस नाही मला जवळपास 4,800 किलोमीटरची रनिंग झाली होती आपली सगळी. आणि त्यामध्ये आपल्याला नाही जवळपास 10,000चं पेट्रोल लागलं होतं. त्यावेळेस गाडी पण ॲव्हरेज चांगली देत होती, 50चं देत होती. 10,000चं पेट्रोल लागलं. आपण
जवळपास नाही वे 16 दिवस आपले मोडले होते ह्या ट्रिपमध्ये. त्यामध्ये 15 मुक्काम झाले होते. तर 15 मुक्कामामध्ये नाही वे आपल्याला जवळपास नाही वे कमीत कमी 300 रुपयात राहिलं होतं. मी जिथं केदारनाथ वैती होतं ना तिथं 300 रुपयात टेंट घेतला होता. तिथं पण मला लय टाकाय निघाली होती लोक. 1000 रुपयाला देतो एकटा होतो, मला माहीत नव्हतं काय. त्यामुळे मी नाही एका ग्रुपबरोबर जॉईन झालो. तिथंच मंदिराच्या तिथं त्यांना सांगितलं असं असं आलं. तर त्या पोरांचा होता UPची 7 होती आणि दिल्लीची 2 होती आणि असं मी एक होतो. असे मिळून आम्ही 10 जणांचा ग्रुप होतो. 10 जणात मिळून 3 टेंट घेतले होते. तर त्यांनी काय केलं, त्यांना कमीत कमीत बसले. UPचे होते त्यांना 100 रुपये पर हेड बसले. दिल्लीची होती त्यांना 200 रुपये पर हेड. मला एकट्याला 300 पडलं. अशा प्रकारे आम्ही केलं ॲडजस्ट. म्हणजे मी एका टेंटमध्ये एकटाच होतो, ती एका टेंटमध्ये 2 होती आणि ती एका टेंटमध्ये 7 घुसली. असं झालं होतं. तर तो मोठा टेंट होता, 7 का 8 लोकांचा होता, त्यात घुसली. आणि तसं आपल्याला नाही वे साधारण 800 रुपये ॲव्हरेज पडलं होतं ह्याला. तसं त्याचं 13,000 रुपये आपलं राहायचंच झालं होतं. म्हणजे जी मी पहिली ट्रिप केली होती 13 आणि 10 23,000. आणि आपल्याला नाही वे जवळपास नाही वे खायला दररोजचे 450 रुपये लागायचे, 400 ते 450 रुपये. त्या हिशोबाने नाही वे आपले 14 दिवसाचे जवळपास 6,000 रुपये खर्च आला होता आपल्याला खायला. तर असा 6, 14, 13, 23 म्हणजे टोटल 30,000 रुपये खर्च आला होता. त्यामध्ये गाडीचं मी नाही वे मध्ये एका ठिकाणी ऑइल चेंज केलं होतं आणि गाडीचं मी प्रत्येक 2 दिवसाला चेनला ऑइल वगैरे करायचो. तसं त्याचं मेंटेनन्सचा 1,001 रुपये खर्च पकडून चला. असं किती झाले 23, 6, 29, 30,000 रुपये खर्च झाला तो. आणि हे पहिले 10,000 असं 40,000 रुपये मला पहिल्या ट्रिपला खर्च झाला होता. ज्यावेळेस मला अक्कल नव्हती काय, म्हणजे फिरायचं अक्कल होती म्हणून तर फिरलो. रूट कसा काढला मी, तर रूट सगळा मॅपवरच मी अगोदरच इथनं माझं होतं. पहिल्या दिवशी इथनं सुपे ते धुळे 340 किलोमीटर असं 350 किलोमीटरचे टप्पे करत काढला होता मी मॅप. आणि आता मी जर सांगितलं तुम्हाला, म्हणलं पहिलं मला 40,000 रुपये खर्च आला होता आणि आत्ताच्या ट्रिपला मला फक्त 16,000 रुपये खर्च आला. तर कसं, तर मित्रांनो अनुभव हा खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस फिरता त्यावेळेस तुम्हाला नवनवीन अनुभव येतात. तुम्हाला लोकांबद्दल माहिती होती. तुमच्या मनात जे गैरसमज असतात की लोक असे असतात, चोरी करतात, काय करतात, असं तो निघून जातो. ज्यावेळेस मी आत्ता गेलो त्यावेळेस तसं आहे. आत्ता पण गाडीचा मेंटेनन्सचा वगैरे खर्च सगळा मी मायनस केला याच्यातनं. म्हणजे पहिला जर गाडीचा मेंटेनन्सचा ह्याचा खर्च मायनस केला तर 30,000 रुपये, म्हणजे बॅगचे वगैरे मायनस केले तर 30,000 रुपये मला जाऊन यायला लागले होते. म्हणजे जो सुरुवातीचा खर्च सोडून. आणि आत्ता मला ते 16,000च लागले जाऊन यायला. त्यामध्ये आपल्याला परत इथं पण 10,000च्या आसपास आपल्याला पेट्रोल गेलं. आत्ता आपले 4,400 किलोमीटर रनिंग झाली. आणि त्यामध्ये आपण एका पण ठिकाणी हॉटेलला राहिलो नाही. राहण्याचा कॉस्ट 0 आणि हा खर्च कसा आहे, जवळपास 10,000 रुपये आपल्याला ह्याला लागले. आणि माझे 19 दिवस मोडले. तर 19 दिवसात नाही वे जरी 300 रुपयाप्रमाणे जरी पकडलं तर 300 रुपयाप्रमाणे आपल्याला 600 रुपये खायला लागले. मग 300 ते 600 15,000 झाले. आणि त्यात 100 रुपये ते 1,000 रुपये आपल्या गाडीचा मेंटेनन्स, ज्यामध्ये ऑइल चेंज वगैरे केलं. 2 जागेवर मी ऑइल चेंज केलं, ते 1,000 रुपये. तुम्ही म्हणताल की तुम्ही मॅगी 300 रुपये कसं पकडलं. त्यातमध्ये मी बऱ्याच ठिकाणी मॅगी वगैरे करून खाल्ली. त्यासाठी लागणार कॅम्पिंग गॅस हे सगळं त्या 6,000मध्येच इन्क्लूड आहे. अशा प्रकारे खर्च झाला. ह्याच्या व्यतिरिक्त कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्की विचारा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. फक्त एवढंच आहे, अनुभवातून माणूस शिकतो. आणि मला जसा काढायचा होता व्हिडिओ तसा काढायला आता काय झालं, मी टाईम नाही आहे माझ्याकडं. नाही तर मी ज्यावेळेस ऑल इंडिया ट्रिप केली होती ना त्यावेळेस 1 नंबर व्हिडिओ बनवला होता. तर आता माझ्याकडे टाईम नाही आहे की वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन वेगवेगळ्या हे सांगायचं. तर पाहू शकताय जवळपास 14,000 रुपये माझे वाचले. आणि तुम्ही जरी सांगता, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, ही बी सांगून टाकतो आता, की भाऊ म्हणतात की मला जायचं आहे, माझं 25,000 बजेट आहे. भाऊ तुम्ही 25,000त आरामात रिटर्न येताल. फक्त तुमचे शॉक कमी पाहिजेत. हॉटेल पण जसं भेटेल त्या हॉटेलला राहायचं. 500 रुपयात जी भेटेल ती राहायचं. तुम्ही म्हणा ह्याच्यात हीच चांगलंच नाही, दिवाराचे पापड उडाल्यात, काय उडाल्यात. आपल्याला फक्त 1 रात्र झोपायची असती, झोपायचं सकाळी निघतो आपण. त्यामुळं काय ॲडजस्ट करून घ्यायचं. तुम्हाला चांगलंच हॉटेल पाहिजे म्हणलं तर हायवेला 800 ते 1,000 रुपयाशिवाय हॉटेल नाही आहे. तर चला आरामात जाऊन येताल तुम्ही.
तर आरामात तुम्ही येऊ शकताय. 25,000 बजेट असलं ना, तर माझ्या माहितीनुसार एकदम बेस्ट बजेट आहे तसं. 25,000 पण येऊ शकताय. जर 30,000 जर असलं तर एकदम उत्तम प्रकारे येऊ शकताय. रोजचं तुम्ही हॉटेलला राहिला तर रोजचं 2,000 रुपयाप्रमाणे पेट्रोल, खाणं आणि राहणं ह्यात सगळं रोजचं 2,000 बजेट असलं तर तुम्ही हॉटेलला राहून पण आरामात येऊ शकता. आणि तुम्ही 14 दिवसात रिटर्न येतात केदारनाथला जाऊन, असं आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. जो पुढचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण 2 व्हीलरवर जायसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये कुठंतरी मला जाणवलं की मी जिथं 1000 होतं तिथं 100 म्हणलं आहे, 2,000 होतं तिथं 200 म्हणलं आहे, असं झालं आहे. समजून घ्या, माझ्या डोक्याला ताण आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. आपण लवकरच नवीन ट्रिपला जाणार आहे लेह लद्दाखला. तर लेह लद्दाख इज ऑन.